नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील काही दिवसापासून आपण बघत आहोत की खरीप हंगामात पावसाचं आगमन जोरदार झालेलं आहे आणि मागच्या 8 ते 10 दिवसापासून दिवसाआड पाऊस येत आहे। त्याच्यामुळे आपल्याला पीक परिस्थितीचा अंदाज जर बघितला तर बऱ्याच शेतांमध्ये आज रोजी आपल्या पिकानुसार आवश्यकतेचा पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात जास्त पाऊस झालेला आहे। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण आपल्या शेतात नियमितपणे जाऊन सर्वेक्षण करावे आणि पाण्याचा योग्य निचरा होईल असं आपलं शेत ठेवावं। अतिरिक्त पाणी कुठेही साठणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी, जेणेकरून लवकरात लवकर वापसा कंडिशन आपल्या शेतात होईल असं एक बघावं। मागील काही दिवसापासून सूर्यदर्शनही झालेलं नाही, त्याच्यामुळे पिकांची अन्न निर्मितीची प्रक्रिया ही मंदावलेली आहे। सद्यस्थितीत वापसा कंडिशन असल्यास आपण शेतात जाऊन आपल्या पीक पद्धतीवर आणि पिकांवर एक साधारणतः 13-0-45 किंवा 19-19-19 ह्या विद्राव्य खतांचा एक 10 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे एक फवारणी करावी किंवा 4 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे नॅनो युरियाची फवारणी करावी, जेणेकरून पिकांची अन्नद्रव्य मूलद्रव्याची कमतरता भासणार नाही व विद्राव्य खतांमार्फत ती पूर्तता होईल। तसेच काही ठिकाणी जर आपल्यास उघडीप झाली आणि पुढे जाऊन पाऊस थांबलेला असेल तर त्यावेळेस काही ठिकाणी आपल्याला एक वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणजे पाणी साचल्याची जर जाणवत असेल तर तिथे निचरा करून घ्यावे। तदनंतर एक 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे कॉपर ऑक्झी क्लोराईड याची एक आवडणी ड्रेंचिंग करावी, जेणेकरून बुरशीरोग जन्य रोग यांचा प्रादुर्भाव हा आढळून येणार नाही व आपलं पीक हे कीड आणि रोगमुक्त राहील। तसेच मॅग्नेशियमची कमतरता काही ठिकाणी आढळून आल्यास तिथे सुद्धा 1 ग्रॅम मॅग्नेशियमची आपण एक फवारणी तिथे करावी, जेणेकरून पिकांची अन्नद्रव्य ग्राह्य करण्याची क्षमता ही कमी झालेली असेल ती आपल्याला ह्या विद्राव्य खतांमार्फत होईल। आपलं पीक हे तंदुरुस्त आणि निरोगी राहील। सद्यस्थितीत आपल्या पीक पेऱ्यामध्ये मुख्य पिकाची स्पर्धा करणारे काही तण वाढलेले आहेत व तणनाशकावर फवारणी न झाल्यामुळे तणनाशकांचं सुद्धा आहे। तसेच आंतरमशागत मजुरीद्वारेही तणनाशक झालेले नाही, त्याकरिता तणनाशक फवारणी करताना सुद्धा आपल्याला पाऊस थांबण्याची एक वेळ आहे, जेणेकरून तणनाशकाचा पुरेपूर वापर होतो। त्याच्यामुळे पाऊस थांबल्यानंतरच तणनाशकाची एक फवारणी करावी।